तास। रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तर परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याने खासगी वाहनधारक आणि विशेष करून रिक्षा चालक पुरते हैराण झाले आहेत। सीएनजीसाठी तासनतास रांग लावावी लागत असल्याचे दिसून आले आहे। पुढे चाललं मोठी गाडी आहे। चला 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 ऐन उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम आणि लग्नसराईच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी शहरात असताना सीएनजीच्या कमतरतेमुळे त्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। शेकडो चाकरमानी आणि विशेष करून पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी येथे आले आहेत, परंतु त्यांना सीएनजीसाठी पंपावर रांग लावावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेत। मीडियाला जाऊ दे, काय उपयोग आहे। एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार सीएनजीचा वापर करावा असे आदेश जारी करीत आहे आणि नागरिकांनी जास्तीत जास्त सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या खरेदी कराव्यात असे जीआर काढीत आहेत, परंतु दुसरीकडे मात्र सीएनजीचा पुरवठा करणारे पंप कमी असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे। रत्नागिरी शहर आणि परिसरात फक्त 3च सीएनजी सप्लाय करणारे पंप असल्याने दर दिवशी वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागत असल्याचे दिसत आहे। रत्नागिरी येथील 3 सीएनजी पंपांवर पुरेसा पुरवठा नसल्याने वाहन चालकांना तासनतास रांगेत उभा राहावं लागत आहे। काही पंपांवर तर कमी दाबाने सीएनजी मिळत असल्याने चालकांना पुरेसा गॅस भरण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे। याचा थेट परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे। धंद्याच्या वेळी सीएनजी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे।
दूरदूरहून रत्नागिरी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही सीएनजीच्या प्रतीक्षेत बराच वेळ वाया घालवावा लागत आहे। यामुळे रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालक मालकांनी आता आंदोलनाचा विचार सुरू केला आहे। जर सीएनजीचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांनी या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन रत्नागिरी शहरातील सीएनजीचा तुटवडा दूर करावा अशी मागणी रिक्षा चालक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे। सीएनजी वेळेवर न मिळाल्यास बँकेचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत रिक्षा चालक मालक आहेत। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।